कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं टेन्शन वाढवणारी बातमी। केंद्र सरकारने अफगाणिस्तानचा कांदा आयात करण्याचा निर्णय घेतलाय। या निर्णयामुळे कांद्याचे भाव कोसळण्याची भीती आहे। सरकारच कांदा उत्पादक विरोधी धोरण कायम असल्याचा आरोप शेतकऱ्यांमधून केला जातोय। महाराष्ट्रात तालिबान सरकारचा अफगाणी कांदा। अफगाणी कांद्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी देशोधडीला। सरकारच्या कांदा धोरणावर शेतकऱ्यांचा संताप। कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी लोकसभा निवडणुकीत सरकारचा बांधा केलेला असतानाही सरकारने त्यातून काही धडा घेतल्याचं दिसत नाहीये। सरकारचं शेतकरी विरोधी कांदा धोरण अद्यापही कायम आहे। सरकारच्या कृपेने आता देशात अफगाणिस्तानचा कांदा आयात केलाय। केंद्राने जवळपास 200 टन अफगाणी कांदा मागवलाय। अफगाणी कांद्यामुळे स्थानिक बाजारपेठांमध्ये कांद्याचे भाव कोसळण्याची भीती आता व्यक्त केली जाते आहे। सर्वात जास्त कांदा पिकवणारे राज्य आहे। जगात सर्वाधिक कांदा भारतात पिकतो आणि अशा देशामध्ये परदेशातून कांदा आयात करणं म्हणजे शेतकरी विरोधी भूमिका आहे। कांदा आयात होणारच नाही यासाठी केंद्र सरकारने तत्काळ कांद्याची 100% आयात ही बंद करावी अशा मागणीचं पत्र काल आम्ही नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिलं आहे। कांदा उत्पादकांच्या होणाऱ्या नफ्याला आड येणार असेल तर लोकसभेत जे सत्ताधाऱ्यांचं नुकसान झालं आहे कांदा पट्ट्यामध्ये तेच नुकसान यांना विधानसभेला करून घ्यायचं आहे का? महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं नुकसान होईल अशी भूमिका केंद्रातून कायम घेतली जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे। काही गरज नाही खरं म्हणजे अफगाणिस्तानमधून कांदा मागवण्याची। शेतकऱ्यांना 4 पैसे जेव्हा मिळू लागतात तो बाहेरून कांदा मागवला जातो। महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये अशा भूमिका शेतकऱ्यांना नुकसान पोहोचवण्याच्या भूमिका कायम घेतल्या जातात। लोकसभा निवडणुकीमध्ये कांदा पट्टा सरकारच्या विरोधात गेला होता। सरकारचं कांदा धोरण कायम राहिल्यास विधानसभेला सत्ताधाऱ्यांच्या डोळ्यात कांदा पट्ट्यातील शेतकरी पाणी आणतील यात तीळ मात्र शंका नाही। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।